रोबोटिक प्रणालीच्या सांधेरोपण शस्त्रक्रियेमध्ये आशियातील अग्रगण्य रुग्णालय व 50हून अधिक वर्षांचा वारसा असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल्सने उनाप्राइम हेल्थकेअरने केलेल्या गुंतवणुकीसह धोरणात्मक विस्ताराची घोषणा केली. उनाप्राइम इन्व्हेस्टमेंट ॲडव्हायझर्सने स्थापित केलेल्या स्पेशल पर्पस व्हेइकलच्या माध्यमातून महाराष्ट्रस्थित व रुग्णालयांची साखळी असलेल्या लोकमान्य हॉस्पिटल्समध्ये सुमारे 84.5% हिस्सा संपादित केला आहे. यामुळे महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर रुग्णालय साखळ्यांपैकी एक अशी ओळख निर्माण होईल. लोकमान्य हॉस्पिटल्सचे समूह मुख्य कार्यकारी अधिकारी व व्यवस्थापकीय संचालक मनप्रीत सोहल यांच्या धोरणात्मक नेतृत्वाखाली, तसेच लोकमान्य हॉस्पिटल्सचे अध्यक्ष व मुख्य सांधेरोपण शल्यचिकित्सक डॉक्टर नरेंद्र वैद्य आणि अवयव प्रत्यारोपण प्रणेते डॉक्टर के रवींद्रनाथ यांच्या मार्गदर्शनाखाली लोकमान्य हॉस्पिटल्सने महत्त्वाकांक्षी विस्तार योजना आखली आहे. 2029 पर्यंत महाराष्ट्रातील अग्रगण्य मल्टीस्पेशालिटी व क्वार्टनरी केअर हॉस्पिटल साखळी म्हणून आपले स्थान बळकट करण्याचे लोकमान्य हॉस्पिटल्सचे उद्दिष्ट आहे. प्रगत प्रत्यारोपण सुविधा, व्यापक कर्करोग उपचार सुविधा, रोबोटिक शस्त्रक्रिया आणि न्यूरोलॉजिकल व आर्थोपेडिक सेवा, हृदय चिकित्साशास्त्र, जनरल व जीआय सर्जरी, ऑन्कोलॉजी, ट्रॉमा व क्रिटिकल केअर यांच्या संयोजनासह संस्थेचा एकात्मिक दृष्टिकोन यामुळे भारतातील प्रमुख केंद्र म्हणून स्थापित होईल. नमस्कार, मी डॉक्टर नरेंद्र वैद्य. लोकमान्य हॉस्पिटल ही पुण्यातील आणि पश्चिम महाराष्ट्रातील एक नामांकित अशी हॉस्पिटल चेन आहे की जे गेले 50 वर्ष पेशंट केअर, प्रिव्हेन्शन पासून घेऊन ते रिहॅबिलिटेशन या सगळ्या एरियाजमध्ये कार्यरत आहे. लास्ट काही वर्षांमध्ये समाजाची जी ॲडव्हान्स मेडिकल ट्रीटमेंटची गरज लक्षात घेताना लोकमान्य हॉस्पिटलने आता उनाप्राइम हेल्थकेअर LLP यांच्याकडनं काही इन्व्हेस्टमेंट घेतलेली आहे आणि जेणेकरून आत्ताचा जो विस्तार आहे लोकमान्य हॉस्पिटलचा तो 300 बेडपासून 800 बेडपर्यंत नेणे, वेगवेगळ्या शहरांमध्ये सॅटेलाईट सेंटर निर्माण करणे यासाठी ही इन्व्हेस्टमेंट घेतली आहे. आजपर्यंत लोकमान्यमध्ये जवळजवळ 70% काम हे ऑर्थोपेडिक क्षेत्रात होत होतं. त्याच्यामध्ये जॉईंट रिप्लेसमेंट, मणक्यावरचे ऑपरेशन्स, ॲक्सिडेंट आणि ट्रॉमा, आर्थ्रोस्कोपी, स्पोर्ट्स मेडिसिन हे आमचे जास्त करून विभाग कार्यरत होते. यापुढे जाताना न्यूरोसर्जरी, न्यूरोसायन्सेस, प्लास्टिक सर्जरी, ऑन्को सर्जरी म्हणजे कॅन्सर सर्जरी, त्याच्यानंतर ऑर्गन ट्रान्सप्लांट अशा वेगवेगळ्या सुपर स्पेशल, रोबोटिक जनरल सर्जरी या सगळ्या वेगवेगळ्या क्षेत्रातील अत्याधुनिक ट्रीटमेंट पद्धती ह्या 800 बेडमध्ये पुढच्या 3 ते 4 वर्षामध्ये डेव्हलप करण्याचा लोकमान्य हॉस्पिटलचा मानस आहे. त्याकरता उनाप्राइम हेल्थ केअर यांच्याकडनं LLP यांच्याकडनं मनप्रीत सिंग सोहल हे जवळजवळ 25 वर्षापेक्षा जास्त अनुभव असलेले मॅनेजिंग डायरेक्टर आता लोकमान्य हॉस्पिटलने घेतलेले आहेत आणि ते CEO पण आहेत. त्यांच्याबरोबर अनेक प्रोफेशनल ॲडमिनिस्ट्रेटर टीम, अनेक एक्सपिरियन्स डॉक्टर्स हे सर्व आता लोकमान्याला अटॅच होत आहेत आणि पुढच्या 3 ते 4 वर्षांमध्ये डेफिनेटली लोकमान्य ही एक क्वार्टरनरी म्हणजे अगदी मॅक्सिमम स्पेशलाइज्ड जी ट्रीटमेंट असती, मी आत्ता जे ब्रांचेस सांगितलं त्यामध्ये डेफिनेटली ही एक नामांकित संस्था होईल. पेशंट सेंटरसाठी, पेशंटसाठी लोकमान्य कायमच कार्यरत राहिले. कुठल्याही पेशंटला आजपर्यंत परत न पाठवता ट्रीटमेंट देणं ही लोकमान्याची परंपरा लास्ट 5 दशकांची आहे, ती आम्ही यापुढेही चालू ठेवू. या तर्फे लोकमान्याच्या प्रमोटर्स अँड फाउंडर्स यांच्यातर्फे मी उनाप्राइम हेल्थकेअर LLP यांचे मिस्टर दीप मिश्रा यांचं आभार प्रदर्शन करतो आणि डेफिनेटली त्यांचा सपोर्ट, त्यांचं गायडन्स घेऊन या पुढची वाटचाल लोकमान्य चालू ठेवेल अशी मला खात्री वाटते. धन्यवाद.